ब्लाऊजचा डीप गळा शिवून त्यावर नेट लावून आपण ही फॅशन बनवणार आहोत. ही फॅशन तुम्ही बऱ्याच वेळा पाहिली असेल, पण मी खूप सोप्या पद्धतीने दाखवली आहे. यामुळे तुमच्या शोल्डरला पण प्रॉब्लेम येणार नाही आणि मुंढ्याला पण प्रॉब्लेम येणार नाही. हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. मी सोनाली, एलिस फॅशन डिझायनिंग स्टुडिओमध्ये तुमचे स्वागत आहे. आतापर्यंत आपण वेगवेगळ्या फॅशन कशा बनवायच्या याचे व्हिडिओ पाहिले आहेत. आज असाच एक मी नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी आणला आहे. ब्लाऊजची फॅशन कशी बनवायची आहे ते आज आपण पाहणार आहोत. एक वेगळ्या फॅशनचा व्हिडिओ आज तुम्हाला पाहायला मिळेल. आता आपण बॅगची फॅशन कशी करायची हे पाहणार आहोत. त्यामुळे इथे मी बॅगचे कटिंग करून घेणार आहे. सर्वात आधी आपण उंचीचे मेजरमेंट टाकूया. इथे तयार उंची 14 इंच आहे आणि अधिक 1 इंच मार्जिन याप्रमाणे 15 इंचावर मार्किंग करून घेऊया. इथे मी बॅकला नेट लावून फॅशन बनवणार आहे. त्यामुळे इथे मला फुल शोल्डर टाकायचे आहे. इथे शोल्डरचे माप 14 आहे. त्यामुळे 14च्या निम्मे 7 आणि शिलाई मार्जिन अर्धा इंच याप्रमाणे 7.5 इंच घेऊया. छातीच्या रेषेसाठी सुद्धा 7.5 इंचच घ्यायचे आहे. फुल शोल्डर टाकल्यानंतर छातीचे मेजरमेंट टाकण्यासाठी सुद्धा तेवढेच मेजरमेंट घ्यायचे असते. त्यामुळे इथे सुद्धा 7.5 इंच घेऊया. इथून सुद्धा 7.5 इंच घेऊन चौकोन पूर्ण करून घेऊया. याच रेषेवर आपल्याला छातीचे मेजरमेंट टाकायचे आहे. इथे छाती 40 आहे. 40चा चौथा 10 आणि शिलाई मार्जिन 2 इंच याप्रमाणे 12 इंच घेऊया. या रेषेपेक्षा कमरेसाठी 1 इंच मार्जिन कमी घेऊया. इथे आपण 12 घेतले आहे, त्यामुळे इथे 11 इंच घेऊया. आता छातीची आणि कमरेची रेष जोडून घेऊया. इथे फुल शोल्डर असल्यामुळे मुंढ्याचा आकार देताना इथून पाऊण इंचच घ्यायचे आहे आणि गोल आकार देऊन मुंढ्याचा आकार देऊया. आता आपण अस्तरवर हे मेजरमेंट टाकून घेतले आहे. त्यामुळे आता आखलेल्या मार्किंग वरून कटिंग करून घेऊया. हे आपले मेन ब्लाउज पीस आहे. आपण अस्तरवर जे कटिंग करून घेतले होते ते आता या कापडावर ठेवून थोडेसे एक्स्ट्रा मार्जिन ठेवून नेहमीप्रमाणे कटिंग करून घेऊया. इथे आपले आता बॅकचे कटिंग झाले आहे. बॅकचा गळा कसा शिवायचा ते आता पाहूया. फ्रंटचे कटिंग तुम्ही कोणत्याही पद्धतीने करू शकताय. यासाठी तुम्ही कटोरी, प्रिन्सेस लाईन, फोर टक्स किंवा हाफ कटोरी कुठलाही पॅटर्न करू शकताय. फक्त आज मी तुम्हाला इथे बॅकची फॅशन दाखवणार आहे. आता आपण हा गळा कसा शिवायचा ते पाहूया. इथे आपण गळा रुंदीचे मेजरमेंट टाकून घ्यायचे आहे. बंद गळ्यासाठी मी जास्त गळा रुंदी घेतली आहे. इथे मी 4.5 इंच गळा रुंदी घेतली आहे. पण ही आपली फ्रंट आणि बॅकची गळा रुंदी असेल. पण मला इथे नेटची फॅशन करायची आहे. त्यामुळे अजून 1.5 इंच मी एक्स्ट्रा घेणार आहे. म्हणजे टोटल मी 6 इंचाची गळा रुंदी घेतली आहे. आता इथे आपल्याला गळा उंची जेवढी हवी तेवढी घ्यायची आहे. आता इथे मी गळा डीप असल्यामुळे 11.5 इंच घेणार आहे. इथे मी 6 इंच घेतले आहे. तिथून अर्धा इंच कमी म्हणजे त्यापेक्षा अर्धा इंच कमी इथे 5.5 इंच घेणार आहे. चौकोनी गळ्याची फॅशन आहे. त्यामुळे आपण चौकोनी शेप देऊन गळा आखून घेऊया. इथे मी 6 इंच घेतले आहे. पण स्क्वेअर शेपसाठी नेहमी आपण या शेपपेक्षा अर्धा इंच इथे कमी घ्यावे म्हणजे स्क्वेअर चांगला दिसतो. आता आपण हा गळा शिवायचा कसा ते पाहूया. ही कापडाची सरळ बाजू आहे आणि हे मेन ब्लाउज पीस आहे. त्यावर आपण आता हे अस्तरचा गळा ठेवूया. सरळ बाजूवरती अस्तर ठेवून आता आपण आखलेल्या गळ्यावरून टिप मारून घेऊया.
टीप मारून झाल्यानंतर नेहमीप्रमाणे 1/2 इंच मार्जिन ठेवून आता कटिंग करून घेऊया. गळा कट करून झाल्यानंतर नेहमीप्रमाणे छोटे छोटे कट्स देऊया. चौकोनी किंवा पंचकोनी शेप असेल तर असे कट्स दिल्यामुळे गळा व्यवस्थित पलटवला जातो. आता हे अस्तर पलटवून गळ्यावरून टीप मारून घेऊया. अशी आपण गळ्याची पूर्ण टीप करून घेतली आहे. आता आपण आधी अस्तर आणि वरचे कापड जोडून एक्स्ट्राचे कापड कट करून घेऊया. या फॅशनसाठी मी नेट वापरणार आहे, त्यामुळे नेटचा मी एक तुकडा काढून घेतला आहे. मेजरमेंट प्रमाणे तुम्हाला लागेल तेवढी नेट तुम्ही घेऊ शकता. आता आधी आपण या नेटची घडी घालून घेऊया. या नेटवर आता आपण ब्लाऊजच्या बॅकचा पोर्शन ठेवायचा आहे. आपण गळा तयार करून घेतला आहे, तो भाग आपण घडी घालून या भागावर ठेवायचा आहे. आता ही नेट किती घ्यायची याचे तुम्हाला कन्फ्युजन असेल तर त्यासाठी मी एक ट्रिक सांगते. आपण शोल्डरचे मेजरमेंट 7.5 इंच टाकले होते, त्यामुळे घडीपासून आपले जे शोल्डरचे मेजरमेंट आहे ते 7.5 इंच होईल, याप्रमाणे हे नेट ऍडजस्ट करायचे आहे. असे आपण 7.5 इंच करून घ्यायचे आहे. आणि गळ्याची उंची आपण 11.5 घेतली होती, त्यामुळे इथे सुद्धा 11.5 येईल याप्रमाणे गळ्याची बाजू ठेवायची आहे. आता आपण या नेटवरती चॉकने मार्किंग करून घेऊया. आपण जो गळ्याचा स्क्वेअर शेप शिवला आहे त्याप्रमाणे मार्किंग करून घेऊया. आता आपण चॉकने जे मार्किंग केले आहे त्याच्या बाहेर 1.5 इंच एक्स्ट्रा ठेवून हे नेट कट करून घेऊया. आता मी या गळ्याला म्हणजे आपला जो स्क्वेअर नेकचा गळा होता त्याला ही नेट टाचण्यांच्या सहाय्याने जोडून घेतले आहे. हा गळा जोडताना आपण शोल्डरचे मेजरमेंट मोजायचे आहे. इथे आपले फुल शोल्डर 14 इंच आहे, त्यामुळे इथे आपले शोल्डर 14 होईल याप्रमाणे काचण्या जोडून घ्यायच्या आहेत. आता आपण काचण्यांच्या सहाय्याने जोडलेल्या आकारावरती टीप मारून घेऊया. इथे आपण सिंगल टीप मारून घेतल्यानंतर आता पुन्हा 1/2 इंचावरती अजून एक टीप मारून घेऊया, म्हणजे नेटचे फिटिंग व्यवस्थित राहील. आपली नेट जोडून झाल्यानंतर आता आपल्याला नेटचा गळा कट करून घ्यायचा आहे. त्यासाठी आता आपण पुन्हा घडी घालून घेऊया. आणि इथून आपली गळारुंदी टाकूया. इथे मी 4.25 इंच गळारुंदी घेतली आहे, त्याचे मार्किंग करून घेऊया. आणि मागील गळ्याची उंची, आता हे फुल शोल्डर असल्यामुळे आपल्याला बंद गळ्याप्रमाणे शिवायचे आहे, त्यामुळे इथे गळ्याची उंची 3 इंचच घेऊया. आणि आखलेल्या आकारावरून कटिंग करून घेऊया.
गळा कट करून झाल्यानंतर आता आपण याला क्रॉसपट्टी लावून घेऊया. क्रॉसपट्टीसाठी मी वरच्या ब्लाऊज पीसची 1.5 इंचाची पट्टी काढून घेतली आहे. ती आता आपण याला शो पट्टीसारखी लावायची आहे. त्यासाठी आपण उलट्या बाजूने म्हणजे कापडाच्या आतील बाजूने पट्टी लावून घेऊया. या पट्टीला टीप मारून झाल्यानंतर आता ही पट्टी बाहेरच्या बाजूने घेऊन शो पट्टी करून टीप मारून घेऊया. पट्टी लावून आपला बॅकचा पोर्शन तयार झाला आहे. इथे आता कमरपट्टी लावून आणि या बाजूवर नेटवर आपण शो बटन लावून याला डेकोरेट करून घेऊया. शो बटन लावून आपली बॅकची फॅशन तयार झाली आहे. नेट लावून हा गळा कसा शिवायचा हे मी अगदी सोप्या पद्धतीने दाखवले आहे. हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी एलिस फॅशन डिझायनिंग स्टुडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.